आणि शाळेमधल्या मुलांनी काय केलं पाहिजे, कारण त्यांची ती आता ती पुढची जनरेशन. शाळेमधल्या मुलांनी दोन याच्यामध्ये विचार करावा की इथे शिक्षण दिलं, त्यांना बाहेर पाठवलं की मग ते आपल्या जमातीला विसरतील काय, असा एक त्याच्यात धोका आहे. कारण असं आपण बघतोय की सगळ्या खेड्यातल्या मुलांचा ओढा शहराकडे असतो आणि शहरातले लोक परदेशात जातात. तर मग असं होऊ नये म्हणून मग त्यांना शिक्षण देऊ नये का, त्यामुळे आणि शिक्षण नाही दिलं त्यांच्यातलं जे शोषण होत आहे ते कसं कमी करता येईल म्हणून आम्ही असं विचार केला की त्यांना शिक्षण द्यावं आपण आधी साध्या पद्धतीने, त्यांच्या संस्कृती सारखं त्याचं इंटरफेअर न करता त्यांच्यातलं फक्त अंधश्रद्धा दूर करायचं. बरोबर. आणि शिक्षण देऊन त्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी द्यावी. आमचा अनुभव असा आहे की उच्च शिक्षण घेऊन म्हणजे डॉक्टर झाले, वकील झाले किंवा इंजिनियर झाले काही, आणि काही शिक्षक झाले आहेत, त्यातले जवळजवळ 90% मुलं आपल्या एरियाच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वापस करून कामं करतात. आपल्या जमातीसाठी किंवा आपल्या एरियात त्यांनी कामं सुरू केली आहेत. म्हणजे बरोबर एनकरेजिंग आहे की मग त्याच्याबरोबर आम्ही शेती शिक्षण दिलं, कारण आदिवासींना शेती माहिती नव्हती. मग त्यांना ते औषधी शेती करतात, त्याचा व्यापार कसा करायचा, दुकान कशी लावायची, कारण आधी त्यांनी दुकानं बघितली नव्हती, बार्टर सिस्टम होती की नाही आधी. आता त्यांचे थोडेसे जरुरी गरजा वाढल्या, त्यामुळे मग त्याच्यासाठी कपडे घालायला लागले. आधी कपडे नव्हते, मग टेलरिंगचं शिक्षण दिलं. कम्प्युटर आता त्याच्याशिवाय आता म्हणजे नवीन जगामध्ये जगायचं असेल तर त्याचं पण शिक्षण आवश्यक आहे. बरोबर. ते शिक्षण चालू करायला पाहिजे कम्प्युटरचं शिक्षण. त्याच्याशी जोडधंदे त्याला हळूहळू त्याच्याबरोबर शिक्षणाबरोबर फॉर्मल एज्युकेशन बरोबर हे जर दिले तर मग त्यांचं आयुष्य आणखी सुखकर होऊ शकते. बरोबर.